एकमेव कट्ट्यावर महाराष्ट्रभर परिचित असलेले आपल्या सोबत आहे आज आपल्या जोशी कट्ट्यावरती राजू शेठ जयस्वाल सावखेडा येथील राजू शेठ जयस्वाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मुद्दा असा आहे माझा की आपण समाजकार्य हे आपलं खूप चांगलं चालू आहे. मी बघत असतो आपल्या हॉस्पिटलचा जो गरीब माणूस आहे. आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये बी आपण बघितलं होतं आपल्या कट्ट्यावरती आपली मुलाखत झाली होती. सध्या दवाखान्यामध्ये खूप काही लूटमाळ चालू आहे, यावरती आपण काय सांगाल? पहिल्यांदा मी एक सांगेन का माझे शिवसैनिक बांधव असो की माझा समाज असो कुठलाही समाज असो, आज ह्या सरकारच्या काळात आत्महत्या होते ना, त्या उद्धवचे त्या टायमाला इतके झाले नाही. आज तुम्हाला सांगतो आरक्षणच्या टायमाला किती बलिदान गेले, बरोबर आहे, कितीतरी बलिदान गेले. या आत्महत्या कशा थांबल्या पाहिजे यासाठी मी विचार करतो आणि आत्महत्या न व्हावं यासाठी मी सतत मार्गदर्शन करतो. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये का राहतो तर दररोजचे कमीत कमी भैया 8 ते 10 आपले 18 ते 27 वर्षाचे तरुण घाटीमध्ये कोणी औषध घेतं, कोणी गाळून घेतो. ह्या परिस्थितीत आहे आणि ह्या परिस्थितीत असल्यामुळं जर तिथं नसलो तर मग ते म्हणते मग प्रायव्हेटला घेऊन जा, आमच्याच्याने होत नाही. पण एक आमची वचक त्या घाटीवर बसेले तर मी कमी पैशामध्ये एकदम घाटीत पैसे नाही लागून देत आणि त्या तरुणाला कसं ताबडतोब दुरुस्त करता येईल ही यंत्रणा आणून मी आज माझा दररोजचा परिश्रम कमीत कमी दररोज म्हणलं तरी दररोज मी घाटीमध्ये. संभाजीनगरची घाटी अशी सुपर स्पेशलिस्ट केली. तुम्ही कोणचंही पेशंट येऊन जा, ज्या पेशंटला 2-2, 3-3 लाख रुपये लागते ना, मी ते एकदम फ्रीमध्ये 2-4 हजार रुपयात क्लिअर करतो. एक देवाने दिलेला आशीर्वाद आहे. तर हॉस्पिटलचं कोणचं असो, मला जर रिपोर्ट टाकले तर मी ते रिपोर्ट 10 डॉक्टरला टाकतो. जिकडं कमी याच्यात योजनेत बसून तिकडं ते पेशंट पाठवतो. यामुळे रिपोर्ट टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, मराठवाड्यातून जे बी रुग्ण संभाजीनगरला येते त्यांनी मला रिपोर्ट टाकायला पाहिजे. रिपोर्ट टाकल्यानंतर मी तो रिपोर्ट सर्व डॉक्टरांना टाकलं की मला 10 मिनिटात रिप्लाय येतो. मग आपण त्याच्यावर प्रक्रिया करून कसं कमीत कमी पैशात या योजनेत होईल काम, तसं काम करतो. त्याच्यामुळे मी सगळीकडे फेमस आहे आणि चांगलं काम करीत असताना खूप मला बी अडचण आहे. आज गटातटात कोण अडचण होती, पण आम्ही उद्धव साहेबांचे कट्टर शिवसेनेचे, आम्हाला दगडावर बी मारलं तर लात मारली, आम्ही कशाला घाबरणारे लोक नाही. आज मी तुम्हाला सांगतो दररोज जाऊन पुरी घाटी साफसफाई करून तुम्ही बघा, इतकं प्रसन्न वातावरण तयार केलं. डॉक्टर असो, कर्मचारी असो, मी गेल्यावर आदर सन्मान करते. आमच्या शिवारोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्याचा सगळा सन्मान करते. आमचे किशोरजी ठाणेकर असो या जितूदादा सपकाळ असो, मुंबईची सगळी टीम, या सर्व टीमनं मला सर्वकडं आदेशाने मी काम करतो आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही, अखंड मराठवाडा महाराष्ट्रामध्ये माझं नाव आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये. मला ही खरोखर उद्धवजीनं खूप मोठी एक देणगी दिली आणि मला एक सामान्य कुटुंबातला शिवसैनिकपासून मला एवढं मोठं पद दिलं. आज मी जनतेची 24 घंटे सेवा करतो. हे होते गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील राजू शेठ जयस्वाल. तर चला मित्रांनो, आजच्या जोशी कट्ट्यावरती इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन